कैलासराना शिवचंद्रमौळी फणेंद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोणतारी। आपण आज या मंदिरात ज्या आलो आहोत त्या मंदिराचं, त्या महादेवाच्या शिवलिंगाचं नाव श्री क्षेत्र पांडवेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे। हा एकदम नवसाला पावणारा शंभू महादेव जागृत असं देवस्थान आहे। या मंदिराबद्दल आख्यायिका अशी, पांडव ज्यावेळी वनवासामध्ये होते, या क्षेत्रामध्ये ज्या दिवशी आले त्या काही दिवसानंतर या क्षेत्रामध्ये त्यांच्या वडिलांची त्यांना पितृश्राद्ध तिथी प्राप्त झाली। साहजिकच ते पितृश्राद्ध त्याच तिथीला करणं अपेक्षित होतं, परंतु हे दंडकारण्य असल्यामुळे या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य त्यांना आढळून आलं। हे लक्षात येताच त्यांनी देवादिदेव श्रीकृष्ण यांचा धावा केला आणि श्रीकृष्ण या ठिकाणी अवतरले। त्यांनी विचारलं काय अडचण आहे। मग पाचही जणांनी पांडवांनी सांगितलं, आमच्या वडिलांची पितृश्राद्ध तिथी प्राप्त झाली आहे आणि ते श्राद्ध इथंच करायचं आहे, परंतु या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, आम्हाला पाणी कसे काय मिळेल। मग श्रीकृष्णांनी सांगितलं, गराडेमध्ये चतुर्मुख डोंगर रांगामध्ये चतुर्मुख क्षेत्राजवळ ब्रह्मर्षी तप करत आहेत। त्यांच्या शेजारी एक अक्षय कर्कमंडलू आहे, तो सतत प्रवाही असतो, त्यामध्ये सतत पाणी असतं। असं सांगितल्यानंतर पाचही जणांमध्ये विचार झाला आणि अर्जुन पुढे आले। अर्जुनांनी सांगितलं की मी तो कर्कमंडलू आणतो किंवा त्या कर्कमंडलूतून पाणी आणतो, परंतु श्रीकृष्णांनी सांगितलं ते ध्यानस्थ मुद्रेमध्ये असलेले ब्रह्मर्षी, त्यांची तपश्चर्या सुरू आहे आणि तुम्ही जर त्यांची तपश्चर्या भंग केली तर ते तुमचा पाठलाग करतील, तुमच्यावर धावतील किंवा तुम्हाला शाप देतील, अन्य काहीही घडू शकतं। म्हणून श्रीकृष्णांनी बेल आणि अक्षता मंत्रोच्चाटित करून त्या अर्जुनांजवळ दिल्या। मग अर्जुनांनी त्या बेल आणि अक्षता घेतल्या आणि श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्रह्मर्षी पकडत आहेत असे वाटेल त्या त्या ठिकाणी तुम्ही या बेल आणि अक्षता टाकायच्या। त्या बेल आणि अक्षता टाकल्यानंतर एक स्वयंभू शिवलिंग तयार होईल। त्या स्वयंभू शिवलिंगाची पूजा करेपर्यंत तुम्हाला पुढे येण्यासाठी अवधी मिळेल, ब्रह्मर्षी त्या शिवलिंगाची पूजा करतील। असं सांगितल्याबरोबर अर्जुन निघाले आणि अर्जुनांनी त्या डोंगर रांगामध्ये शोधत शोधत त्या ठिकाणी ब्रह्मर्षी तप करत आहेत, त्यांच्या शेजारी त्यांचे सर्व ऋषीगण तप करीत आहेत असं त्यांना दिसलं। त्यांनी ब्रह्मर्षींची तपश्चर्या भंग करण्याचा किंवा त्यांना जाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु कसेही त्यांची तपश्चर्या भंग होत नव्हती, ते जागे होत नाहीत। हे पाहून रागाच्या भरात अर्जुनांनी तो कर्कमंडलू ब्रह्मर्षी ऋषींच्या शिरावरती उलटा केला, उपडा केला आणि त्या जटांमधून जी गंगा वाहिली ती कर्कमंडलूतून वाहिली, म्हणून कर्जा अपभ्रंश करा या नदीचा त्या ठिकाणी उगम झाला। तो प्रवाह त्या ठिकाणी सुरू झाला आणि ते थंड पाणी शिरावर पडल्यानंतर ब्रह्मर्षी जागे झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की समोर अर्जुन आहेत। क्रोधित मुद्रेने त्यांनी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अर्जुन त्या क्रोधित मुद्रेला पाहून भयभीत झाले आणि तो कर्कमंडल त्यांच्या हातातून सांडला। तो अक्षय प्रवाही असल्यामुळे सतत तो वाहायला सुरुवात झाली, तो झरा पुढे वाहायला सुरुवात झाली। मग असं केल्यानंतर ब्रह्मर्षी आपल्या पाठीमागे लागतील म्हणून अर्जुन पुढे धावायला सुरुवात झाली। मग ज्या ज्या ठिकाणी अर्जुनांनी बेल आणि अक्षता टाकल्या त्या प्रवाहाच्या तीरावरती जी जी शिवलिंग आहेत सासवडपासून ते पांडवेश्वरापर्यंत, ती त्याच काळातील पांडवांच्या काळातीलच शिवलिंग आहेत। त्या ठिकाणी आल्यानंतर मग ब्रह्मर्षी अर्जुनांच्या समवेत या क्षेत्रामध्ये आले आणि साक्षात श्रीकृष्णांना पाहिल्यानंतर ब्रह्मर्षींचा राग शांत झाला। श्रीकृष्णांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही पांडुराजांचं पितृश्राद्ध संपन्न करीत आहोत, आम्हालाही या ठिकाणी पुरोहिताची गरज होती, ती आपल्या रूपाने दूर झाली आणि साक्षात श्रीकृष्णांना पाहिल्यानंतर ब्रह्मर्षींचाही राग शांत झाला। या ठिकाणी मोठा यज्ञ होम हवन झालं आणि पांडुराजांचं प्रथम पितृश्राद्ध या ठिकाणी संपन्न झालं। हे सर्वश्रुत असावं, सर्वज्ञात असावं म्हणून श्रीकृष्णांनी स्वयंभू हे बेल आणि अक्षता टाकून एक शिवलिंग तयार केलं। हे बेल आणि अक्षता यांपासून उत्पन्न झालेलं हे शिवलिंग आहे, ते आपण सर्वजण पाहत आहात। इतर जी शिवलिंग आपण पाहतो ती जमिनीलगत असतात किंवा जमिनीच्या समतल असतात, परंतु हे एकमेव शिवलिंग असं आहे ज्यांना दगडी सिंहासन आहे, मयुरासन आहे, त्यांच्यावरती हे पांडवेश्वर महाराज विराजमान आहेत। त्या ठिकाणी गणेश गया क्षेत्र म्हणून गणपतीचं मंदिर प्रसिद्ध आहे, त्यांच्या शेजारी विष्णूंची 9 अवतारातली 18 पदे आहेत।
मागील बाजूस कुंती मातेचंही या ठिकाणी मंदिर आहे. निसर्गरम्य आणि शांत असा परिसर या ठिकाणी आपणास अनुभवायला मिळतो. तसं अष्टविनायक केल्यानंतर या गणेशाच्या गयेला यावं लागतं. मुद्गल पुराणामध्ये या गणपतीचा उल्लेख आहे. कुंती मातेचंही मंदिर कुठं नाही, ते इथं आहे बघा.